तेलंगणामध्ये ना अन्नदानममध्ये किंवा प्रसादमसाठी जी पालक डाळ बनवली जाते ना, ती खूप जास्त टेस्टी असते. आणि इकडं लग्नामध्ये सुद्धा असते पालक डाळ. पालक डाळ हा मेन्यू इकडं असतो. बर्थडे पार्टी असेल, कुणाच्या घरी दावत असते किंवा रिसेप्शन असतं, तिथं पालक डाळ ही असते. त्यासाठी तुरीची डाळ घ्यायची आणि त्याच्यात थोडीशी आपली चणा डाळ टाकायची, म्हणजे आपल्या पालक डाळला एकदम असा छान थिकनेस येतो. आणि डायरेक्ट सगळं कुकरला लावायचं. लसूण अद्रक पेस्ट, टोमॅटो, कांदा टाकायचा नाही आहे, हळद, चिंच, मीठ आणि थोडंसं तेल. आणि त्यातच हिरव्या मिरच्या भरपूर टाका. मी इथं 2च टाकल्या, कमी तिखट पाहिजे म्हणून. पण हिरव्या मिरच्या त्याच्यात स्मॅश झाल्या की खूप छान लागतात. डाळ भात सोबत मी केले कारल्याची सुकी भाजी, म्हणजेच कारला फ्राय केले, काकरकाया फ्राय. त्या दिवशी मी काकरकाया पोळीची रेसिपी सांगितली होती, ही जरा वेगळी करते मी. एवढं टाकत नाही त्याच्यात, फक्त शेंगदाण्याचं कूट टाकते आणि कांदा. आणि खूप सारा लसूण टाकायचा आहे. मी प्रत्येक गोष्टीत खूप सारा लसूण टाकते. आम्ही लसूण जास्तच खातो, मला आवडतो लसूण. आणि सिंपल फोडणी द्यायची आहे आणि त्यात कारले टाकायचे आणि कारले टाकल्यानंतर कांदा टाकायचा. आधी जर टाकला तर तो पूर्णतः आपला करपून जातो, तर हे सोबतच फ्राय होतं कारले आणि कांदा. त्याच्यामुळं झाकण ठेवायचं आणि पातळ कारले कापलेले असतात, त्याच्यामुळं ते लवकर होऊन जातं. इकडं माझी डाळ शिजली आहे. मी डाळ शिजायला घालायच्या आधीच 2 तास तरी भिजत ठेवली होती, कारण मग लवकर शिजते, 2 शिट्ट्यामध्येच शिजून जाते. आणि डाळ चांगली घोटून घेतली आहे, थोडंसं पाणी टाकले, खूप घट्ट झाली होती. आणि बाकी काहीच नाही, मी मीठ वगैरे आधीच टाकले. आता याच्यावरती फक्त आपल्याला तडका द्यायचा आहे. आणि मग तडक्यामध्ये त्याचं लसूण, लाल मिरची, जिरे, मोहरी आणि हिंग महत्त्वाचं, आणि कढीपत्ता. त्याच्यात तडका मी याच्यात दिला आहे. आणि ही झाली आहे पालक डाळ रेडी. तोपर्यंतच इकडे माझे कारले पण होऊन गेलेत. त्यानंतर शेंगदाण्याचं कूट मी शेवटी घातलं आहे, अगदी शेंगदाण्याचं कूट आणि मिरची पावडर, बस. मसाले बाकी काहीच नाही घातले. आणि ते तसंच टेस्टी लागतं. काही मसाले कांदा, लसूण, गरम मसाला काहीच टाकायची गरज नाही आहे. आणि खूप सारी कोथिंबीर. आणि आपलं काकरकाया फ्राय रेडी झालं. तुम्ही पण हा सिंपल आणि चविष्ट मेनू एकदा बनवून बघाच. आणि तुम्हाला पालकुरा पप्पू आवडते का, म्हणजेच पालक डाळ आवडते का, कमेंट करून नक्की सांगा.